नमस्कार. सदर व्हिडिओ हा एक्सेल आणि एक्सेल प्लस साइजेस करता बनवण्यात आलेला आहे. त्याच्या आतील साइजेसने बघून कृपया आयुष्याचा मौल्यवान वेळ वाया घालू नये ही नम्र विनंती. नाही तर म्हणा वैशिने सांगितलं. योगा क्लास बंद पडला. तुम्हाला सांगू का? तुम्हाला म्हटलं होतं ना तसा फुल चाललेला क्लास, पण गावचं राजकारण, अशी मंडळी त्या बाईच्या मागं बाई गाव सोडून गेली. एकमेकाचा नरडीचा घोट घेतात का काय अशी हाणामारी. योगा बंद पडला ना तसं माझ्या जीवाला शांती भेटली. योगाने शांती भेटते ती काय अशी. काय सांगू ना, आमच्या साहेबाचं ना योगा क्लास लावल्यापासून 3 किलोनी वजन कमी झालं आणि योगा क्लास बंद पडला ना तसा माणूस 5 किलोनी खंगून राहिला. तेव्हाच मला कळालं माणूस प्रेमात पडलं की 3 किलोनी कमी होतो आणि प्रेमभंग झाला की 5 किलोनी उतरतं जणू. हो ना, असंच काहीतरी गणित मी मांडली. माझं मनच लय संशय असते. पण मग माणूस म्हण, मी कसं बारीक होऊन राहिलो तू का नाही होत. मी म्हंटल अरे बाई आणि बाप्यांमध्ये काहीतरी फरक असतो ना वजन कमी होताना. वय ना त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन नामक हार्मोन जरा जास्त असतो ना, त्याच्यामुळे ते पटापटा कमी होऊन राहते तो. आणि बाईमध्ये जे इस्ट्रोजन नामक हार्मोन जास्त असतो ना, आणि ते 40 नंतर तर लय अवघड जातं. मी असं हार्मोन मध्ये बडबडायला लागले ना, तर म्हणतो बाई लय तू शानी, तुझं राहू दे. तुम्हाला असं वाटतं का मी वजनासाठी काही केलं नसेल? लय केलं. तुम्हाला सांगू दर ना सोमवारशाला माझं डाएट सुरू होतं आणि गुरुवार शुक्रवार येत नाही, कसं तरी टेकत नाही. तर फ्रायडे सॅटर्डे आला का मला जे असे कडक डोळे लागतात ना, तुम्हाला सांगू का, मग काय डाएटचे 12 वाजून राहतात. मग पुन्हा असं वाटतं मंडे आहे ना, मंडे कुठं गेलाय आयुष्यात ना. हे सॅटर्डे संडे नसते ना तर मी अशी बारीक झाली असते. मग तसंच होऊन राहिलं. संगी एकदा भेटली, म्हणे वैश्य तुझं मेटाबॉलिझम कमी पडतं म्हणून तू वाढून राहिली. म्हणजे काय ग संगीत, म्हणे तू दर 2 तासाला खात राहा वैसे तू बारीक होशील. म्हटलं बरं बाई, असं तर डाएट मला कोणी सांगितलं नाही. म्हटली तू खाऊन तर बघ. म्हटलं संगे मी सकाळी 6ला उठते आणि राशीला 12 होता, तर 8-9 टायमाला खाऊ का ग? ती खा वैसे, तुला पाहिजे ते खा. बरं बाई. संगी एवढी शानी ऐकलं तर पाहिजे. मेटाबॉलिझम कमी झालं का ग बाई? हो, असंच काहीतरी झालं. मला असं वाटतं असं मोठं काहीतरी झालं असेल. चलं ना सकाळच्या 6च्या, आणि तिने सांगितलं वैशे पॅकेट्स फूड अजिबात खायचं नाही. म्हटलं चालेल ग बाई. सकाळच्या 6च्या टायमाला उठते का मी, लेकरांबरोबर जे चपाती लाटायची ना त्यातलीच खायची, कारण बटर बिटर सगळं पॅकेट फूड ते खायचं नाही. बरं बाई चालतं ना, मग तूप साखर चपाती अशी चहा बरोबर रोल करून खायचा. 8च्या टायमाला नाश्ता म्हटली पोहे उपीट इडली बिडली सगळं चालेल. मग तवा डोसा बिसा असं सगळं काहीतरी नाश्त्याच्या टायमाला घेतलं. 10च्या टायमाला मग ना चहा बरोबर मग पुन्हा काय खावं, तर मग एखादा अंड किंवा टिकाचा लाडू घ्यायचा. मग पुन्हा 12च्या टायमाला मग एक कॉफी टाकायची, नाही ते एखादं फळ बिळ घ्यायची, मग बनाना किंवा असं ऍपल विपल घ्यायचं. झालं मग 2च्या टायमाला मग असं जेवण. ती म्हणली ना तिखट आंबट खारट सगळं चालन. मग असं पार लोणचं पापड कुरड्यापासून सगळं, श्रीखंडाची वाटी बासुंदीची वाटी असं समद, दही बी आणि तुपाची धार त्या भातावर असं सगळं जेवत होते. 4च्या टायमाला चहाच्या टायमाला मग ना त्याच्या आधी मी फरसाण घ्यायचे का. मग आता फरसाणं बंद झालं. मग म्हटलं ग बाई मग गुडशेव किंवा गुडदानीच घ्यायची. मग 4च्या टायमाला ते खाल्लं का मग 6च्या टायमाला म्हटलं काय ग बाई सगळी जिंदगी स्वयंपाकातच जाते का काय. मग अशी घरगुती सामोसे मिळतात. मग त्या बाईकडनं एखादा सामोसा खायचा 6च्या टायमाला. की 8च्या टायमाला पुन्हा असं पूर्ण ताटभर जेवण घेतलं. मग 10च्या टायमाला म्हटलं आता बाई दुधाबरोबर काय घ्यावं. मग गुडशेव गुडदानी किंवा मग लाडूचं डिकाच्या लाडूचा एखादा तुकडा घ्यायचा का, झालं का. मग 12च्या टायमाला आता ग बाई काय घ्यावं. म्हटलं बाई संगे राहू दे ग बाई, 8च टाइम बाद झालं. असं नित्य नियमाने मी सगळं करीत होते का. आणि नंतर मग महिन्याकाठी मी वजन करायला गेले. अगो बाई असं जीव हाबकला. म्हणून सांगू 5 किलोनी वजन वाढलं. अगो बाई, या संगीला असं राग फोन केला. म्हटलं अगं संगे, अगं काय ग मला सांगू ठेवती, माझं वजन वाढलं. म्हणे वैश्य काय झालं. म्हणे अगं तू म्हटली तसं, अगं 2 तासांनी वय, 2 तासांनी असं तिकडे 2 तास व्हायचे आणि असं तोंडात हात. अगं संगे वय तसंच केलं. म्हटले वैश्य तू नाश्त्याची प्लेट अशी भरत होती का. म्हटले मग कशी भरायची होती का. मग लागली ना दाताड काढायला. म्हटले अगं वैश्य तुला जे काय पदार्थ आवडतात ना त्याला फक्त चोच मारायची आणि मागे यायचं, वैश्य असं नरड्यापर्यंत गिळायचं नाही. म्हटलं अगं बाई संगे या आधी नाही सांगायचं का. लागली ना दाताड काढायला. तिचं काय जातं माझं जातं ना. मग झालं. म्हटले संगीच्या नको नादी लागेल. मग झालं का मध्ये ना त्यांना हे निलमीच्या पोरीचा बस्ता बांधायचा होता. म्हणे वैशी ये तुझ्या पसंतीची साडी घेऊ. म्हटलं बरं बाई चालते ग. गेलते ना साडी बिडी घेते. तिथं चालले 1 दुकान झालं, 2 दुकानं झालं. बाई ग नाश्त्यातून चहा पाण्याचं काही नाव काढी ना. मी जर शेजारची ना अंदाज म्हणे तुमची मैत्रीण डाएटवर आहे. म्हटलं बाई डाएटवर, ती डाएटवर आणि बाकीच्यांच्या पोटाला काय शिक्षा. गप राहिली बाई तशी. मग बोलता बोलता म्हटलं अगं माझी ना जाडीच कमी होत नाही. ते माझ्यासारखं तर डिस्किट डाएट का नाही करत. म्हटलं डिस्किट डाएट. म्हणे अगं तू सातारची, तुला तर माहिती पाहिजे. तुम्हाला सांग का, डिस्की नामक एक असं भांड असतं, असं अरुंद तोंडाचं भांड आणि खाली असं त्याचं असं.
माझं लगीन झालं आणि सातारात पडले का आणि त्याच्यातच बनवायचं काय बनवायचं असेल त्या डिचकीत अगो बाई आहो मी ना असं डिचकीत आतमध्ये बघायला गेलं ना मसाला भाजतोय तळतोय काही एक कळायचं नाही पण तसंच बनवायचं आता काय सांगू तुम्हाला असं वाटायचं ना रांजणाच्या काठाला जो कावळा असेल दगडी टाकीत बसायचं तसं मला डिचकीतनं असं काय भाजी हलवताना वाटायचं. ती म्हटली वैशी अगदी तशी डिचकी भर काही कळलं नाही पाहिजे तुला हो म्हटली सगळं पाहिजे ते खाई शकते फक्त 1 घंटा खायत राही वैशे होय म्हटलं बाई चालेल की ग. मग आले का घरी आल्यानंतर पोरांना सांगितलं नीलम मावशीने जे सांगितलं ना ते डाएटवर मी उद्यापासून जाणार आहे. पोरं इतकी खुजली हो मम्मी त्यांच्यासमोर नीलम मावशी सारखी पातळ वैशी आली का डोळ्यासमोर आणि पोरं काय एवढे लाडात आली अहो त्यांचं गॅदरिंग आले ना मला घेऊन जायचं असेल ना मम्मी दाखवायला चालतंय की मग म्हटलं पोरांसाठी एवढं तुम्ही करायला नको का आई म्हणून चालतंय. मग झालं जर सकाळी 6:00 उठले अहो 8 वाजेपर्यंत बिन चहा नाही माझं डोकं असं चढायला लागलं तरी बी सहन केलं म्हटलं आपल्याला थोडं सहन करायला लागेल. झालं 9-10 झालं अहो मग भूक लागायला लागली म्हटलं पण आपल्याला 11ला जमू शकेल जेवायला सकाळच्याला आणि रातच्याला 7 वाजता जमू शकेल. मग म्हटलं बाय 11 वाजेपर्यंत दम काढायला पाहिजे ना आणि तुम्हाला सांगू मग 10च्या टायमाला 1 टमाटा खाल्ला आणि 1 ताकाचं ताक पिलं वाटीभर आणि त्याच्यामध्ये जिरे बिरे टाकले अहो असं गारठ्याचं ताक पिलं ना असं डोकं चढायला लागलं का चहा नाही घेतला म्हणून चढायला लागलं असं काहीतरी झालं. 11 वाजले तर माझा आनंद गगनात मावेनं तुम्हाला सांगू. पोर म्हटलं मम्मी आता जेवायचं म्हटलं अरे थांबा आधी एक असं टमराळभर चहा केला आलं बिलं टाकून असं भारी चहा केला म्हटलं आधी मला चहा घेऊ द्या 15 मिनिटं कुणी माझ्याशी बोलू नका असा चहाचा कप लावला व असं आत्मा तृप्त केला. नंतर म्हटलं आता जेवायला बसायचं. आता जेवायला बसेल नंतर असं ताटभर अन्न घेतलं 3-4 भाज्या तुम्ही केल्या त्यानं मग वरण भात भाजी पोळी सगळं ताटात होत होतं. मग पोरीला म्हटलं अगं ते वाटीतलं उपीट सकाळच्या नाश्त्याचं तुमचं आणा आणि ते फ्रीजमध्ये ते बर्फीचे तुकडे ना ते बी आण आणि 3 नंबर डब्यातलं अनारसं बी आण 2-4 आणि ऐक येता टेबलावरचं केक बी आण असं म्हणून सांगितलं. मग माझी लेक म्हण अगं मम्मी आम्ही दुपारी 2-4 आईस्क्रीम खाणार ना मग तुला नाही भेटणार मग तू आत्ताच खाशील का. तुम्हाला सांग का प्रत्येकाला एक लेक असं इतक्या प्रेमाने तिने वाटीभर असं आईस्क्रीम माझ्या ताटात आणून ठेवलं आणि मग मैस एखादी रवंत करावी ना तशी मी अशी आरामात गिळत बसली का गड्यात बघितलं 5 मिनिटं अवकाश राहिला म्हटलं अगं शेवटे पटकन दूध ठेवशील का गो तापायला मला एखादं कॉफीचं कप टाकला पाहिजे ग 7 वाजेपर्यंत काय घ्यायचं नाही. लेकीने दूध बी तापलं मी असं कडक कॉफी टाकली आणि ना झालं बोलता माझं असं डोकं जड पडायला लागलं आणि डोळे बी जड पडायला लागले. मी म्हटलं लेकीला अगं जरा उशी आणशील का ग. अगं एवढी छोटी उशी नाही ग मोठी उशी आण ग नरड्यापर्यंत गळे अगं कशात येईल ग म्हणून अशी उशी डोक्याला लावली ना आणि म्हटलं एक पांघरून दे आणि वरती फॅन 1-2 वर ठेव आणि जे थंडी वाजून आली आणि जी म्हणजे झोप यायची आधी अशी ताणून दिली का पुढचे 3 घंटे मला काही शोधच नाही. झालं 3च्या टायमाला उठलं म्हटलं बया काही झोप का काही दिवसा ढावळ्या झालं. मग कापडं बिपडं आणले बाहेरची घड्या बिड्या घातल्या इकडचं तिकडचं आटापलं आणि वाजले का 5 म्हटलं बाई सांच्याला 7ला जेवायचं ग बाई म्हणून पटापटा आवरायला लागले म्हणून तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. मग असंच ताटभर खाल्लं एरवी मी 12ला झोपते 10:30 डोळे मिटायला लागले का म्हटलं बाई झोपलं पाहिजे ग आपल्याला अशक्तपणा आला असेल. हो ना अशक्तपणा येतोच ना. मग असं झालं व मग मी झालं 15 दिवस झालं पोरं म्हणायचे मग मी आज वजन करूया का. मी म्हणायचे अरे थांबा रे कुठल्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो इतकं उतावळं होऊन नाही चालत आयुष्यात. मुलांना असं बोललं की मुलं गप झाली ना. मग काय झालं म्हटलं एका 15 दिवशीनं मी अशा आरशात बघत होते दुपारच्या टायमाला मला अशी गर्दन मोठी झाल्यासारखी मला असं वाटलं काय थायरॉइड उपटलं जणू असं काय टेन्शन आलं. म्हटलं बाय वजन तर करा वजन काट्या उभं राहिले असं जीव हा बघलं तुम्हाला सांगू का 4-5 किलोनी वजन वाढलं. अगो बाई आता काय करू असं झालं ना. असाच फोन उचलला आणि त्या निलमीला लावला म्हटलं निलमी अगं माझं वजन तेवढं. ती म्हटली वैशी मी जरा बिझी मी जरा वेळी फोन करू का. म्हटलं हिने श्वास घेतला असेल तिला कळालं असेल वैशी भडकली. आलं ना फोन म्हणजे काय झालं वैशाली. म्हटलं अगं निलमे तू सांगितलं तसंच ग केलं फक्त 2 टाइम जेवत होते किती ग शिक्षा ती जीवाला माझं वजन वाढलं. म्हटली हो का ग असं कसं ग वाढलं तू 1 तास चालत होती का. म्हटलं निलमे हे तुम्हाला नाही सांगितलं ग. ती म्हटली राहिलंच जणू. अगो बाई तुझं राहिलं माझं झालं काय अहो असा जीव शिणला ना मी तुम्हाला सांगू का. तेव्हाच मी ठरवलं हे संगी आणि निलमीच्या नादी नाही लागलं पाहिजे. ह्यांच्या कित्येक पिढ्यांना मासन मांद नाही चढलेलं अंगाव अहो हा तेच ना असे स्लीवलेस घालायचं 3/4 घालायचं आणि लोकांना दातड काढत लोकांना ज्ञान शिकवत हिंडायला ह्यांना काय लागतं आणि ह्यांना काय चवीचं बनित्यात वे अहो ह्यांची पोरं यांचा नवरा कसा खात असेल तर खाऊ जाणू बाई हो ना. तर असं झालं म्हटलं ह्यांच्या नादी नाही लागलं पाहिजे. नंतर म्हटलं आपण एवढं इंटरनेट वापरतो आपल्याला थोडीफार कळायला पाहिजे. पण तुम्हाला सांगू का ज्या डाएटनी जर मानसिक अवस्था बिघडत असेल ना मी म्हणते असलं डाएट घाला चुलीत
होय असलंच माणसाला ना उपाशी पोटी ना रागलं येतो आणि जेव्हा पोट भरलेलं असतं तेव्हा माणूस शांत असतो हे मला माहित होतं. म्हटलं हा असं डाएटचा काही एक उपयोग नाही, जे आपल्याला झेपेल जमल तसंच मी केलं पाहिजे. ज्या डाएटमध्ये मानसिक संतुलन बिघडत असलं तर काय होईल त्याचा काय उपयोग नाही. आणि एक आहे डाएटची चाळे 2-4 दिवसाची काय करून ना उपयोग. त्याच्यासाठी तेच म्हणते कायमस्वरूपी व्हायला पाहिजे इलाज. आणि हा झोप माणसाला नीट व्हायला पाहिजे, 8 घंटे तर झोप व्हायला पाहिजे आणि डिप्रेशन मध्ये जायला नाही पाहिजे. बायला किती टेन्शन हो ना हो, घरातलं लेकरा बाळांचं नवऱ्याचं वेगळंच टेन्शन. आणि त्याच्यात बिना जर साहेबांनी जर ना असं जीटीतला जर फोटो एखाद्या मैत्रिणीचा असं 17 वेळा नाचवल्या ना तर तेव्हा जे डिप्रेशन अशी पातळ सतळ असेल ना तर असं डिप्रेशन येतं ना. हा ना मग ते एक डिप्रेशन म्हणू नका. किंवा मॉलमध्ये कापडं घ्यायला गेलं की त्या आरशांमध्ये बघितलं ना स्वतःला ती एक कथा आठवती. एक राणी विचारायची आरशाला, आरशे आरशे ह्या जगात सगळ्यात सुंदर कोण? तर असं उत्तर द्यायचं हिमगौर का काहीतरी उत्तर द्यायचं. मग ती आरशे फोडायचे ना. तसंच मला वाटतं हे मॉलमधले सगळे आरशे फोडून टाकले का काय असंच व्हायचं मला. आणि ना हे कापड घेताना एक्सेल घेऊ का येल घेऊ का ह्या नादामध्ये येल घेते हो. मला असं वाटतं पुढच्या महिन्यापासून मी डाएटवर गेल्यावर हे मला बरोबर येईल. असं काय सांगू, एवढी कापडं घरात पडली का तुम्हाला सांगू. माझी लेखच आडनेडी साईज घालून हिंडते, आता करायचं काय त्याला मरते जाते. तर मी तुम्हाला सांगू का आणि ना हे डिप्रेशन मधनं बाहेर यायला पाहिजे. आणि माणसाने ना 4-5 घंटे तर बायकाच्या जातीने बिझी राहायला पाहिजे. अहो जे घरी बसली जनता ना त्यांना लय अवघड हे खाऊ का ते खाऊ होतं ना. तर तुम्ही मैत्रिणीकडे त्यांच्या घरी जाऊन गटपाछाटीत बसा, पण 4-5 घंटे ना घरच्या बाहेर पडा. आणि नो पॅकेट फूड. आणि तुम्हाला सांगू का 1000-1200 कॅलरीज मध्ये तुमचं डाएट ऍडजस्ट करा. तर 1000-1200 कॅलरीज म्हणजे 150 ग्रॅम मध्ये कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये. समजा तुम्ही गहू ज्वारी बाजरी तांदूळ ह्याच्यापैकी एखादं धान्य, एका टायमाला एकच धान्य घ्यायचं ते बी लक्षात ठेवा. हा याच्यापैकी एखादं धान्य 150 ग्रॅम घ्यायचं राहा दिवसभरात. तुमचं वजन जेवढं असेल तेवढ्या ग्रॅमचे प्रोटीन. आता प्रोटीन मध्ये काय झालं, मोड आलेली कडधान्य आली किंवा दूध आलं किंवा अंडी आली किंवा मांस मच्छी आली हे घ्या. नंतर 2-3 चमचे तुपाचे जायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मग गाईचं तूप म्हणू नका किंवा मग काय आपलं ऑलिव्ह ऑइल किंवा काय तुम्ही तेल वापरता ते तेल वापरा. साखर 1 चमचा किंवा गुळ त्याच असं काहीतरी घ्यायचं. आणि भाज्या लय प्रमाणात घ्यायच्या. म्हणजे तुम्हाला सांगू का 1/2 किलो भाज्या सकाळ संध्याकाळच्या मिळून जायला पाहिजे. आणि 1/2 किलो फळं आणि फळभाज्या जायला पाहिजे. असं तुम्ही करा. आणि जास्त गोड फळं नाही खायची ह्याच्यामध्ये. तुम्हाला सांगू का जसं तुम्हाला सांगू का नवरा बायको वरण भात भाजी पोळी, नवरा बायको मध्ये जसं नवऱ्याला महत्व देतं ना तसं भाजी पोळीमध्ये भाजीला वरण भातामध्ये वरणाला महत्व द्या. ते जास्त प्रमाणात खा आणि बाकीचं कमी प्रमाणात खा. 1000-1200 कॅलरीज तुम्हाला आता वजन कमी करायचं म्हणून नंतर मग तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही वाढवू शकता. आणि हा वजन कमी करताना तुमची व्हिटॅमिन लेवल हिमोग्लोबिन सगळ्याची काळजी घ्या. नाही तर करायला जाल वजन कराल आणि इकडे शरीराची वाट लागल ते बी लक्षात ठेवा. आणि हा कुठलाही वजन टाईप करताना आपल्याला काय झेपल हो ते मी सांगितलं ना. काही शरीरांना 2च टाइम जेवण नाही होत, त्यांना 3-3 टाइम जेवायला लागतं. आयुर्वेदिक प्रकृती परीक्षण कशासाठी जाऊ दे मूर्ती. आता तुम्हाला सांगू आणि कुठल्याही बी ऍडव्हर्टाईजच्या नादी लागू नका. असं पोटाला बेल्ट बांधितात आणि अशी बाई पुस्तक वाचते किंवा रिमोटने असे टीव्हीची बटन बदलते. अहो आणि मग ही अशी बाई पातळ दाखवतात. बायसेप आणि ट्रायसेप आणि 6 पॅक झालेली बाई अशी दाखवतात. मी म्हणते पोटाला बेल्ट दाखविलाय आणि बाई अशी सगळीकडनं खंगून राहिली. अहो थोडं डोकं चालव काय दाखवतात. आणि अशी व्हायब्रेटर ना इकडं चिटकून तिकडं चिटकून असं काही कमी होत नाही. आणि ते बेल्टने ना बाहेरनं शिकून अशी चरबी कमी होती का तशी होत नाही, एक लक्षात ठेवा. आणि ग्रीन कॉफी बी अहो तुम्ही घरात किती ग्रीन कॉफी आणि ग्रीन टीची पाकिट आणली असेल. मला असं वाटतं 1-2 टायमाला तुम्ही घेतली असेल. बाकी ना अशी कोपऱ्यात पडली असेल तुमच्याकडली झुरळ बारीक झाली का ती बघा. आणि नंतर ठरव घ्यायचं की नाही. अहो तसं नाही हो, ग्रीन टी पिणाऱ्यांना माझं साष्टांग दंड होतं. अहो हो त्यांचं तोंड आणि त्यांची जिद्द हो. आणि वेट कमी करताना जिद्द लय महत्वाची. अहो दुनियावरचे डाएट प्रकार आलेले आहेत ना. अटकिन म्हणू नका, योयो म्हणू नका, जीएम म्हणू नका, इंटरमिडिएट फास्टिंग म्हणू नका, फ्रिक्वेंट इटिंग म्हणू नका, वॉटर डाएट म्हणू नका किंवा प्रोटीन डाएट म्हणू नका. अशी दुनियाभरचे जे आहेत ना त्यांचे व्हिडिओ सुटलेले आहेत, लोकांनी बारीक झालेले आहेत. पण ह्याच्यामध्ये किंवा तानापिहिनी पाजा म्हणजे हे जे सप्तरंग आहेत ना त्याच्यामध्ये फळं आणि फळभाज्या बसवा आणि खात राहा. तानापिहिनी पाजा ही माझं मन की बात आहे हो. एक उदाहरण देते. म्हणजे तांबडं मग टमाटर खा किंवा मग डाळिंब खा. ताना ही नारंगी म्हणजे नारंगी घ्या. पिवळ्या रंगाचं केळी बिळी खा. असं 7 रंगामध्ये काहीतरी बसवेन खात राहा.
मला माहिती आहे तुम्ही असं काही करणार नाही, पण असंच माझी मन की बात आहे. पण मी एवढे डाएटचे प्रकार सांगितले ना, त्याच्यामध्ये पहिले 72 तास खरोखरच अवघड असतात. हो, जे 72 तास जिंकेल ना, मग ते डाएटचे शर्यत हळूहळू ते नक्की जिंकतात. आणि त्याच्यात बी आता सगळ्यात जोरात चाललेलं किटो डाएट आहे ना, किटो डाएट तुम्हाला सांगू का, त्याच्यामध्ये फॅट डाएट आहे, त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त घ्यायचा, प्रोटीन कमी आणि कार्बोहायड्रेट नाच्या बरोबर घ्यायचं. हा, अशा प्रकारचं जर डाएट तुम्ही केलं ना, तर बारीक होते, बॉडी केटोसिस मध्ये जाते. पण अशा गोष्टी सगळ्यांनाच योग्य आहेत का नाही हे थोडंसं डॉक्टरची मदत घ्या आणि मग बारीक व्हा. अमेरिकेत चांगलं 300-400 किलोची माणसं असे व्हिडिओ सोडतात, लय बारीक झालेली आहेत. हो, आपल्या इथं पण काही कमी नाही, इंडियात बी जोरात चाललेलं आहे. डॉक्टरची मदतीची गरज आहे. आणि वजन कमी करताना हा कोणाशी शर्यत लावू नका. आणि वय हा मोठा फॅक्टर आहे. हा, 30शीतली बाईनी 40च्या बाईशी बरोबरी करू नका. हो, त्यांचं वय आणि त्यांचे हार्मोन खूप बदल होतो, त्यामुळे त्यांची बरोबरी होत नाही. सेक्समध्ये बाप्याचं आणि बाईचं वजन कमी होण्याचा रेशो फरक असतो. आणि त्याच्यामध्ये तुमचं शरीर तुम्हाला जर साथ देत असेल तर तुम्ही हे वेगवेगळे टाईप ट्राय करायला हरकत नाही. आणि हा, वजन कमी करण्याची ही लढाई तुमची स्वतःची आहे. तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग करा. स्वतःचं दुःख स्वतःला निस्तरायचंय. या संगी आणि निलमी दातार काढायलाच आहेत आणि ज्ञान शिकवायलाच आहे. मी पण काय ज्ञान शिकवायलाच आहे. हा, यू कम मग मी. थँक्यू सो मच. मी तीच मन की बात वाली डॉक्टर वैशी. अगं सेमी आण ना ग. अगं काय कोल्ड कॉफी आणि चॉकलेट आईस्क्रीम टाकून आण ग राणी. काय झालं, टेन्शन आलं. चॉकलेट आईस्क्रीम विथ कोल्ड कॉफी. आज सॅटरडे ना, मंडे पासून मी डाएटवर जाणार आहे. तुम्ही बी असाल माझ्या संकट. यू कमी. थँक्यू. बाय.